हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुदेव रंगनाथ महाराज की जय, श्री विनायकं गुरुर्नौमि साकरे नाम विश्रुतम्, ईशान चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति, साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये, श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं, पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे हि त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे, माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची, जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे, ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच असे, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावाराम, तो मीच आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या, जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. चला विचार सागर तरंग 5वा, परिच्छेद 20वा, स्थूल सृष्टीची उत्पत्ती. या अगोदर आपण सूक्ष्म सृष्टीची उत्पत्ती बघितली. त्यामध्ये अंतकरण, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 5 प्राण, या 16 तत्वांना मिळून सूक्ष्म शरीराची उत्पत्ती होते. आणि ते शरीर आपल्याला स्थूल देहावरल्या
इंद्रियानी दिसत नाही. म्हणून हे जी इंद्रिय आहेत हे स्थूलाचं ज्ञान करून देतात. ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष असं ज्ञान करून देतात, पण त्या सूक्ष्म तत्वांचं ज्ञान करून देत नाही प्रत्यक्षत्वानं. म्हणून या इंद्रियाला ते विषय होत नाही असं शेवटी ते म्हणाले होते. आणि याच्यात आणखी चांगलं समजण्यासाठी नकाशा नंबर 9 पहा. समजलं नसलं तर अशी टीप दिलेली आहे. तेवढं झाल्यावर म्हणले आता सूक्ष्म सृष्टीची उत्पत्ती सांगू. का स्थूल कशाची सांगितली? हा 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 नाहीतर आम्ही काही म्हणलो की तुम्ही होच म्हणायचे. सूक्ष्माची अगोदर सांगितली कारण आपण वरून खाली यायचं ठरवलेलं आहे का नाही. अगोदर कारणाची सांगितली, कारणाची म्हणजे पंचमहाभूताला जे कारण आहे, जगताला जे कारण आहे, त्या कारणाचं अगोदर आपण विवेचन केलं. अविद्या किंवा माया ही कशी कारण आहे, ईश्वर कसा कारण आहे, ते कारण सांगून पुन्हा सूक्ष्म तत्वाचं विचार केला. त्यांना अंतःकरण हे सूक्ष्म असल्यामुळं त्याला सूक्ष्म उत्पत्ती म्हणायचं. अंतःकरण दृश्य भावाला येतं का? अंतःकरण म्हणजे काय? मन बुद्धी चित्त अहंकार. आणि ते व्यवहार्य दशेला येण्यासाठी त्याची जी इंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, आणि हे चालण्यासाठी 5 प्राण, झाला अंतःकरण तयार. पण कर्मेंद्रिय आपल्याला दृश्य भावाला येत नाहीत, आणि जे येतात ते कर्मेंद्रिय नाहीत. ते गोलक आहे. पाय वेगळाच आहे, हा पाय नाही. ह्या पायाला पुढे जे टाकायला लावतो, करीतो क्रिया, तो पाय. आपण चालताना पाय पुढे टाकतो ना, तो पाय पुढे टाकण्यासाठी पायात पाय असतो, पायामध्ये पाय असतो, हातामध्ये हात असतो. हे दिसतो तो हात नाही. तसंच अंतःकरणामध्ये ज्ञानेंद्रिय हे सत्वगुणाचे कार्य करतात. सत्वगुणानं बनलेले असल्यामुळं ज्ञानाचं कार्य होतं. म्हणून त्याला सत्वगुण ज्ञानेंद्रिय म्हणतात. आणि 5 प्राण हे त्या क्रियेला, जेवढ्या म्हणून क्रिया होतात त्या क्रियेला कारण आहेत प्राण. आणि ते रजोगुणापासून, प्राणाची उत्पत्ती रजोगुणापासून आहे. आणि तशीच कर्मेंद्रियाची सुद्धा रजोगुणापासूनच. म्हणून प्राण 5 प्राण आणि 5 कर्मेंद्रिय हे रजोगुणापासून, आणि अंतःकरण
पाच ज्ञानेंद्रिय. हा 5 अंतःकरणे. अंतःकरणे किती? पाच. 5 अंतःकरणे आणि 5 ज्ञानेंद्रिय. अंतःकरण एक नाही, नाही. त्याच्यात जेवढे तत्व आहेत तितके तर 4 तत्व आणि ते अंतःकरण एक, असे 5. त्याला धरून 5 आहेत. मग 25 ची कशी बेरीज लागल? असं हे सूक्ष्म सृष्टीची उत्पत्ती सांगितली आणि त्या सूक्ष्म सृष्टीनं आपला व्यवहार चालतोय. तिच्या वाचून आपल्याला अवस्था सुद्धा भोगता येत नाहीत. मग आता सूक्ष्म शरीरातच ही तत्वे आहेत: अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि प्राण. ही जे 16 किंवा 19 तत्वे आहेत, तर ही सूक्ष्म देहातच व्यवहार करतात का? ही सूक्ष्मातही आहेत आणि स्थूलातही आहेत. कशावरून? आता मन सूक्ष्मच आहे ना, अंतःकरणाचाच भाग आहे ना, मग स्थूल देहामध्ये त्याचाच वापर आहे ना. म्हणजे अंतःकरण सूक्ष्म तर आहेच ते देह, पण त्या देहावर हा देह चालतो. त्या देहावर ट्राली कशानं पळती? ट्रॅक्टरनं पळती. ही ट्रालीच आहे. याच्यात काही तेवढं काहीच नाही. याच्यात हे खोकं आहे वरचं, हे डेकोरेशन आहे, डेकोरेशन वरचं. खरा आपला देह कोणता? सूक्ष्म देह. मग आपली आसक्ती सूक्ष्मावर आहे का स्थूलावर आहे? मग असं कोणता देह जपावा आपण? स्थूल जपावा का सूक्ष्म जपावा? गुरुजी असं बोलत होते. नाही, जपावा. कशामुळे जपावा? परमार्थ करण्यामुळे तर जपावं लागेल ना त्याला. हा, आता पुढून मोटर यायली ना, आपण हल्लाच ना जाग्यावरून. मग खरा जपावा कोणता? सूक्ष्म जपावा, है का नाही? कारण त्या सूक्ष्मावर असे स्थूल कितीतरी आलेत आणि कितीतरी गेलेत. आहे का त्याची गणत? म्हणून सूक्ष्म देहाला जपावं लागतं आणि सूक्ष्म देहानच परमार्थ करावा लागतो. स्थूल देहाचा परमार्थ का सूक्ष्म देहाचा आहे? मन बुद्धी चित्तानं परमार्थ करायचा आहे का या धडानं करायचा आहे? है का नाही? विचाराचा परमार्थ केला तो अंतःकरणाचा झाला. कधी अंतःकरणाचा होतो? विचारानं केला तर. आणि कर्मानं जर केला तर देहानं होतो, पण या स्थूल देहानं होतो, पण विचारा वाचून होतो. तो क्रियात होतो, कर्मात होतो आणि कर्मानं मोक्ष मिळत नाही. आणि मग सत्कर्म उपासना का सांगितल्यात वेदानं? त्या स्थूल देहासाठी सांगितल्यात का? कर्म तर स्थूल देहच करतो का नाही? पण कर्म करत असताना मन बुद्धी त्या कर्मातच राहत असते. केवळ देह त्या कर्माला कारण नाही, मन बुद्धी त्या कर्माला कारण आहेत, इच्छा कर्माला कारण आहे, हे का नाही? म्हणून खरा देह सूक्ष्मच आहे, त्यालाच लिंग देह म्हणतात. हे जे आपण या देहातून त्या देहात आता देहामध्ये आलोत ना आतापर्यंत, त्या देहातूनच आपण दुसऱ्या देहामध्ये गेलो.
सूक्ष्म देह एकच आहे आणि स्थूल देह अनेक आहेत. आपल्या सूक्ष्म कर्माचं बीज जसं असल तसं भोगायतन मिळतं, तसा स्थूल देह. तसा स्थूल देह मिळतो. स्थूल देह म्हणजेच भोगायतन सूक्ष्म देहाचं. म्हणून सूक्ष्म देह, स्थूल देह आणि कारण देह. स्थूल देह घालविला तर सूक्ष्म शिल्लक राहतो. या मृत्यूलोकातून जरी निघून गेला, सत्कर्म उपासना सकाम भक्ती करून पुण्य करून तर त्याला स्वर्गाला जाता येतंय. तो स्वर्गाला जातो, पण हा देह घेऊन नाही. सूक्ष्म देह. सूक्ष्म देह घेऊनच. हा. आणि स्वर्गाचा त्यानं त्याग केला तर वैकुंठाला जाता येतं. पण शहाणा असेल तर स्वर्गाचा वैकुंठाचा त्याग करणार आणि जन्म मरण निवारण करणार कायमच. का म्हणून स्वर्गामध्ये तर मरण आहे का नाही? स्वर्गाला गेला म्हणजे जन्म मरण निवारण झालं का? आणि वैकुंठाला गेला म्हणजे तिथं पण सुखाचा नाश आहे. म्हणून स्वर्गाची जशी इच्छा करू नये साधकानं, तशी वैकुंठाची सुद्धा करू नये. वैकुंठ म्हणजे एक जुनाट झोपडी आहे. जुनाट झोपडी आहे, जुनाट. नको आम्हा वैकुंठीचा वास, तेथे आहे सुखानाश. वैकुंठी जाऊन काय बा करावे? तिथे जाऊन काय करा? तिथं काहीच करायचं नसतंय, उगीच बैसावे मौन धरून. तिथं उगच बसावं लागतंय. आणि मग तिथं उगच बसण्यासाठी उगच थोडंच जायचंय. मग तिथं कायला जायचंय? तिथं उगच बसायचं म्हणल्यावर एखाद्याला घरी कातवलं कोणी, रुसलं रानात जाऊन बसलं. आता तिथं गेल्यावर एकटेच आहे का नाही? करमत का तिथं एकट्याला? आणि मग रुसलं तर गावातच राहावं, पण रानात का म्हणून एकट्यात? मग ते एकट्यात जाऊन तिकडे बसलं तर घरच्याला दुसरीच शंका येते. त्याच्यानंतर त्याच्या जीवाचं बरं वाईट काय केलं तर. आणि त्याला बी एकट्याला तिथं करमत आहे का? कवर राहणार आहे तिथं? जवळ सुखाचा नाश होत नाही तवर तिथं राहणार ते. कशी संगती लावावी हो? सुखाचा नाश होत नाही तवर तिथं राहणार का दुःखाचा नाश होत नाही तवर तिथं राहणार? ते खाऊन गेले, दुखानं गेले. मग त्या दुखाचा नाश होस तर तिथं राहणार ना. दुकानच गेले ना. मग त्या दुखाचा नाश झाल्याशिवाय ते परत कसं येईल? मग तिथं गेल्यावर त्याच्या दुखाचा नाश होतो का सुखाचा नाश होतो? ते इथून तिथं कशाला गेलंय? इथं दुःख झालं म्हणून तिथं गेलंय सुखासाठी. आणि जवळ त्या सुखाचा नाश होत नाही, इथून जर गेलंय ते सुखासाठी गेलंय, तिथं दुःखासाठी तिथं गेलं नाही. इथं दुःख होऊ लागलं म्हणून तिथं गेलंय. आणि त्या सुखाचा नाश होत नाही तोवर ते घरी येत नाही. तसं वैकुंठात गेलेले
त्या सुखाचा नाश होत नाही ना तवर ते मृत्यू लोकाला येत नाही. नाही तर ते मृत्यू लोकाला येते, सुखाचा नाश होतच, तिथल्या सुखाचा नाश होणारच असतंय. कारण ते सुख कसं आहे, नित्य निरातिशय नाही ना, कल्पित सुख आहे, ते मानलेलं सुख आहे, म्हणून त्या सुखाचा नाश आहे. आणि मोक्ष सुखाचा, त्या सुखाला उत्पत्तीच नाही, म्हणून त्याला नाश नाही. मोक्ष सुखाला उत्पत्तीच नाही. मोक्ष प्राप्त आहे का प्राप्त करून घ्यायचा आहे का नाही, आणि त्या प्राप्ताचीच प्राप्ती करायची. आणि संसार हा नित्य निवृत्त आहे आणि त्याचीच निवृत्ती करायची. मग नित्य निवृत्तीची कशी निवृत्ती करायची, आणि जे सदाच प्राप्त आहे त्याची काय प्राप्ती करायची, ते जागची जाग्यावर जशाला तसंच आहे, फक्त आपणाला झालेला भ्रम काढायचा आहे, त्याची प्राप्ती करायची नाही आणि याची निवृत्ती करायची नाही. हा, फक्त झालेला खोटा भ्रम, भ्रम तरी खरा आहे का, भ्रम झालाय पण खोटा झालाय, खोट्या भ्रमाची निवृत्ती करायची. मग ती निवृत्ती तरी खरी का, खोट्या भ्रमाची जरी समजा निवृत्ती आपण केली तरी ती निवृत्ती खरी होईल का, हा. म्हणून आपण भ्रांतीतून मुक्त व्हावं, फक्त भ्रांती सोडावी आणि मुक्त व्हावं. मग कशातून मुक्त व्हायलो, ह्या संसार भ्रांतीतून. भ्रांती कशाची भ्रांती झाली, काय म्हणून, मिथ्या असून सत्य वाटायला, विषयात सुख नसून विषयात सुख वाटायले, ही कशातली भ्रांती आहे, संसारातली भ्रांती आहे का नाही. म्हणून ती भ्रांती निवृत्त करायची. मग ती भ्रांती निवृत्त करण्यासाठी कशानं करायची, भ्रांतीनच. कशानं, हा, सद्भ्रांतीनं. मग भ्रांतीनच जात असते. मग जशी संसार भ्रांती घालवायची, असद भ्रांती घालवायची, तशी सद्भ्रांती सुद्धा घालवायचीच आहे. ती बी ठेवून, ती जर ठेवली तर वैकुंठाला जावं लागत आहे. म्हणजे कशासाठी, वैकुंठाला कोण जातो, या सद्भ्रांती मधले जातात वैकुंठाला. आणि त्या सद्भ्रांतीनं पुण्य होत असतं आणि त्या पुण्याच्या द्वारा वैकुंठात राहतात. मग ज्यानं सद्भ्रांती निवृत्ती केली नाही त्याला मोक्ष नाही, पण अधोगती नाही. मग काय, सद्गती. याला काय म्हणायचं, सद्गती मिळते, त्याला सद्गती. असं सूक्ष्म देहाचा खेळ आहे. हे सगळं कशानं चलत आहे, सूक्ष्म देहावर चलत आहे. म्हणून अभिमान स्थूल देहाचा तर धरूच नाही, सूक्ष्म देहाचाही धरू नये आणि कारणाचाही. हे दोन गेल्यावर ते राहतच नाही, कारण देह राहत नाही. म्हणून स्थूल सूक्ष्म या दोन्हीचा विचार करायचा. यामध्ये आपण सुरुवातीला कारणाचा विचार केला, नंतर सूक्ष्माचा केला, आता कशाचा करायचा आहे, स्थूलाचा करायचा.
म्हणून स्थूल सृष्टीची उत्पत्ती कशी होते? सूक्ष्म सृष्टीनंतर स्थूल सृष्टीकरिता, सूक्ष्म सृष्टीच्या नंतर स्थूल सृष्टीकरिता ईश्वर इच्छेने, इथं पण ईश्वरी इच्छाच आहेत, कारण ईश्वर इच्छेने भूतांचे पंचीकरण होते. कोणाचे? हा, पंचीकरण होते. पंचीकरण म्हणजे एकमेकामध्ये एकत्रित करणं, मिसळणं, त्याला म्हणायचं पंचीकरण. कारण पंचीकरण झाल्याशिवाय स्थूलाची उत्पत्ती होत नाही. म्हणून पंचीकरणामध्ये सुद्धा असंच सांगितलंय की स्थूलाच्या उत्पत्ती करता पंचमहाभूताचं काय झालं, म्हणजे जे अपंचीकृत पंचमहाभूत जी होती तीच अपंचीकृत जी अपंचीकृत पंचमहाभूत होती त्याच भूतांचं पंचीकृत पंचमहाभूताचंच पंचीकृत झालं. आणि त्याच्यापासून, त्या पंचीकृतापासून कृत म्हणजे करणं, घडणं, क्रियामध्ये येणं, कार्यात येणं, कृत करणं काहीतरी. मग ते कर्ण कशात घडलंय? तर पंचमहाभूतामध्ये. काय कर्ण घडलंय? तर एकामध्ये एक मिसळले, याला कर्ण म्हटले. क्रिया घडली ती, याला म्हणायचं पंचीकृत. पण ती कशी झाली, कोण्या नियमानं झाली? तर पंचीकरणाचा एक प्रकार असा सांगितलाय आपल्याला, जो ज्ञात आहे तोच. अगोदर पंचमहाभूताचे अर्धा भाग करावा, 2 भाग करावे आणि 1 भाग बाजूला ठेवावा प्रत्येकाचा. आणि त्या अर्ध्या भागाचे पुन्हा 4-4 भाग करायचे, हे का नाही? म्हणजे ते किती भाग होणार? 8 हो, 4-4 म्हणल्यावर 20 भाग, हे का नाही? आणि ते अर्धा काढून ठेवलेला त्याच्या सगट किती व्हायलेत? 25, हे का नाही? मग त्या अर्धा भाग जो तसाच ठेवला आणि अर्ध्या भागाचे पुन्हा 4-4 भाग केले, आणि ते 4-4 केलेले भाग हे अर्धाले भाग होते का? प्रत्येकाच्या मध्ये त्याच्यात ते एक मिसळला प्रत्येकाच्या याच्यामध्ये, हे का नाही? पण ज्याचा जो भाग आहे का तो त्याच्यात नाही मिसळला, दुसऱ्या पंचमहाभूताच्या हिश्श्यामध्ये, भागामध्ये मिसळला. असे एकमेकामध्ये सगळे मिसळून झाले. आता कोण मिसळायचंच होतं की होते? आता ते मिसळून ते पंचमहाभूत सेपरेटच राहिले ना त्या अर्ध्या भागासहित. मग त्या अर्ध्या भागामध्ये बाजूला ठेवलेल्या त्या अर्ध्या भागामध्ये सगळे पंचमहाभूताचे भाग आले का नाही? म्हणजे एका भूतामध्ये सगळ्या भूतांचे भाग आले. मग एकाचा भाग अर्धा आहे स्वतःचा, त्याचा स्वतःचा अर्धा आहे, आणि तो 8 भाग झाला. 8 भाग म्हणजे अर्धा भाग,
8 आणे म्हणजे अर्धा रुपया, हे जुनी भाषा आहे. 8 आणे म्हणजे किती? अर्धा रुपया. हा. आणि किती आण्याना रुपया होतो? 100 आणे. 16 आणे. 16 पैसे. 16 आण्यानं रुपया होतो, है का नाही? म्हणून 8 आणे भाग बाजूला काढून ठेवला होता का? त्या 8 आणे भागामध्ये त्याला दुसरा 8 आणे भाग मिसळायचा आहे, म्हणजे ते पूर्णभूत होईल. त्याला अर्ध केलंय. म्हणून बाकीच्या 4 भूताचा 2-2 आणे भाग काढा आणि त्या अर्ध्या भागात टाकला. 2-2 आणे काढल्यावर किती होते त्या चौघाचे? मग ते झाले का नाही 16 आणे? तसे प्रत्येकातला 2-2 आणे भाग त्या भूतामध्ये घेतल्यावर सगळ्यांचा 2-2 आणे भाग एका भूतामध्ये जातो आणि ते स्वतःचा अर्ध्या भागानं तो परिपूर्ण होतो. असं याला म्हणायचं पंचीकरण. आता हा पंचीकरणामध्ये सांगितलेला भाग आहे. आता इथं आणखी एक पद्धत सांगितली पंचीकरणाची. आता ती कशी आहे ते म्हणतात, प्रत्येक भूतांचे 25 भाग करायचे. पंचवीस भाग. हा. पण 25 भाग केल्यावर ते सगळे भाग, आता 25 केल्यावर त्या 25मध्ये सगळ्याचे 4 किती? हा. दुसरा प्रकार असा आहे, प्रत्येक भूतांचे 25 भाग करून प्रत्येक भूताचे 25 भाग करून त्यापैकी एक भाग दुसऱ्या 4 भूतात मिसळावा. एक भाग दुसऱ्या 4 भूतामध्ये मिसळावा. प्रत्येक भूताचे किती करायचे भाग? 25. मग तिथं किती भाग व्हायले ते? 1600. है का नाही? मग तसा अर्थ घ्यायचा का आता इथं? कारण ते तसं म्हणतात, प्रत्येक भूताचे 25 भाग करून, पण त्या 5चेच करायचे 25 भाग. किती भाग करायचे तर 25. 5चेच काय किती करायचे तर 25 भाग करायचे. आणि मग 25 भाग केलेत का, त्या 25 भागापैकी त्याच्यातलाच एक भाग बाजूला ठेवायचा प्रत्येकाचा आणि 4 भाग त्याच्यात टाकायचे. प्रत्येकाचे एक भाग म्हणल्यावर 4 भाग आले ना. त्याच्यासारखंच व्हायलंय का नाही? याच्यात नवीन काय वाटायलंय? तसंच व्हायलंय. मग याच्यात दुसरं म्हणून काय सांगितलंय ते ना? दुसरा प्रकार फक्त बोलण्यात फरक पडायलाय. बोलण्यात. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे, प्रत्येक पंचमहाभूताचे आता तिथं प्रत्येक बी शब्द घातलाय आणि 25 बी करायचे म्हणून सांगितले. प्रत्येकाचे 5च होणार. मग एकूण एक दोन्ही सारखंच यायलंय. आणि दुसऱ्या त्यापैकी एक भाग दुसऱ्या 4 भूतात मिसळावा. म्हणजे प्रत्येक भूतात स्वतःचे
21 भाग, प्रत्येक भूतात स्वतःचे 21 भाग व दुसऱ्या भूतांचे 4 भाग. 25. हं, एकाचे 25. हं. म्हणजे 21 व्हायलेत त्याचे का? मग इतके भाग करूच तर मग ते पहिलंच सोपं आहे की. हं? अर्धा भाग बाजूला. हा. कुठं कुठं गंगावर 10 दिवस करतात का, कुठं कुठं बामणं इतके करतात आणि कुठं कुठं बामणं ते आधी सांगितलंय तसं करतात. कुठं कुठे इतके ते म्हणते आमच्या इथे इतकं ना, आमच्या इथे लय बकळ करतात. ते म्हणते ना आमच्या इथे इतके करीत नाही बाबा. हा, म्हणजे हे दोन्ही प्रकार चालू इथं. ते गंगाव करताना इतके ते हे पिंड करावं लागते. तिथं पंचकरणच असतंय पण त्या करणाऱ्याला माहित नाही हे काय आहे. असे 21 भाग व दुसऱ्या भूतांचे 4 भाग मिळून प्रत्येक भूतांचे पंचीकरण 25 भाग झाले. असे पंचीकरण केलेल्या भूतास पंचीकरण म्हणतात. म्हणजेच पंचीकृत भूते म्हणतात त्याला. म्हणजे अपंचीकृत भूते कोणची आणि पंचीकृत भूते कोणची. जोपर्यंत पंचीकरण केलं नाही, एकमेकात मिसळले नाहीत, तोवर ते अपंचीकृत असं, आणि मिसळल्यावर ते पंचीकृत झालं. म्हणून पंचीकृत भूतापासून इंद्रियांना दिसणारे असे ब्रह्मांड झाले. इंद्रियांना दिसणारे, आता इंद्रिय कोणाचे येतं? सत्वगुणाचे येतं. आणि त्या इंद्रियाला दिसणारं हे ब्रह्मांड येणं झालंय, असं झालंय. म्हणून पंचीकृत भूतापासून इंद्रियांना दिसणारे हे जे दिसायले ब्रह्मांड, हे असे ब्रह्मांड झाले आहेत. म्हणजे ही सृष्टी जी आपल्याला प्रतीतीला यायली ही पंचीकृत पंचमहाभूताची सृष्टी आहे. पंचीकृत पंचमहाभूताची, पंचीकृत पंचमहाभूताची सृष्टी आहे. अपंचीकृत पंचमहाभूताची नाही. मग अपंचीकृत पंचमहाभूताचं काय आहे? तर सूक्ष्म अंतःकरण आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्याच्यामध्ये ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि 5 प्राण. ही सूक्ष्म सृष्टी आणि ही स्थूल सृष्टी. आणि ते स्थूल आणि सूक्ष्मामध्ये काय फरक आहे? तर पंचीकृत एक आणि एक अपंचीकृत आहे. म्हणून सूक्ष्म अपंचीकृत आहे आणि स्थूल पंचीकृत आहे. असं दिसणारे ब्रह्मांड झाले. आता या ब्रह्मांडामध्ये कशा विभागण्या केलेल्या आहेत? ब्रह्मांड झाले म्हणजे काय झाले? तर 7 पाताळ झाली आणि 7 लोक झाली, अशी 14 भुवन झाली. सप्त पाताळ काहीतरी अभंग आहे. 14 भुवने, घर केले काहीतरी आहे ना, नाही वैकुंठ भुवने घर केले. पण 14 भुवने हमेशा येते की होते आपल्याला 14 भुवने हरिपाठातच आहे वाटते, कुठेतरी आहे ना. पण या ठिकाणी 7 भुवन सांगितलेत आणि 7 पाताळ सांगितलेत. मग ही कशापासून झाली? तर पंचीकृत पंचमहाभूतापासून झालीत म्हणून सांगितले. भूरलोक आणि भुवरलोक. भूरलोक कशाला म्हणावं? आता आपल्याला याच
प्रत्यक्ष कसं ज्ञान करून घ्यायचं. भूरलोक, आता गायत्री मंत्रामध्ये बी भूरलोक, ओम भूर भुव स्वहा तत्स वितुर्वरण्ये भर्गो देवत्स धीमई धियो यो नहा प्रचोदयात. म्हणजे याच्यामध्ये भूरलोक म्हटलेले ते. मग भूरलोक काय ह्याला म्हणायचं, भुवरलोक काय ह्याला म्हणायचं. आता याचा अर्थ करायला जर गेलं तर हे मान्य करीत नाहीत. याच्या अर्थाला मान्य करत नाहीत, कारण हे लोक इथंच आहेत. कुठे आहेत? हे कशापासून झाले तर आहे का नाही? मग हे कुठं असणार? पण पुराण यायला दुसरीकडे सांगतेत ना हे लोक कुठे आहेत म्हणून. हा, त्या लोकात होत झालं म्हणून सांगितलं, त्या लोकाला गेले आहे का नाही. हा, काही खाली म्हणतात, आता पाताळ खालीच म्हणून सांगतात आहे का नाही. याच्या नंतर आपण यथार्थ अर्थ बघू. आता नुसते आपण ते नावे घेऊ त्यांची. भूरलोक आणि भुवरलोक, स्वर्गलोक आणि महरलोक आहे का नाही. आता आपणाला स्वर्गाचा एक शब्द माहित आहे, पण स्वर्ग माहित आहे का? आणि अगोदर आपणाला या स्वर्गाची उत्पत्ती कशातून सांगायला येतं? पंचमहाभूतापासूनच सांगायला येतं. पंचकृत झालं म्हणून याची उत्पत्ती आहे का नाही. मग सगळ्याचीच उत्पत्ती त्याच्यापासूनच आहे ना. मग हे कुठं असणार? इथंच असणार नाही. मग आता स्वर्गाला जातो, स्वर्गाला जातो म्हणजे कुठे जातो? म्हणजे आहे का नाही? हे म्हणजे पंचायतीचा विषय आहे का नाही. म्हणून स्वर्गलोक, महरलोक, हे महरलोक काय? महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक, अशी ही 7 लोक आहेत. असे 7 लोक कळाले. लोकच म्हणालो नाही. हा, लोक कळाले की लोक कळत येत. आता कळाला असं. लोक कळून लोक जर नाही कळाले तर लोक कसा कळन? लोकातले लोक कळावेत, त्या लोकातले लोक बी कळावेत, आणि लोक कळाल्यावर तो लोक खरंच कळतो. मग हे लोक असा आहे म्हणून है का नाही. मग आता सगळे लोक सांगायची काही? असं हे 7 लोक सांगितली. पण हे पंचमहाभूताच्या पंचकृत क्रियेमुळे झालेले आहेत. तसंच अतल, अतल, वितल, अतल, वितल आणि सुतल, तलातल, हे नवरा नवरीला शिकवा नाव घ्यायला. हे मग चांगलं जुळत आहे का नाही. अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल आणि महातल. आणखी एक राहिला पाताळ. अशी ही 7 पाताळ आहेत. मग पाताळ कुठं आहेत बघा, आणखी कशी भानगड आहे. पाताळ कुठं येतं आणि हे लोक कुठं आहेत?
तो लोक वरी येतं आणि पाताळ खाली पाताळ खाली येतं आणि लोक वरी येतं. मग विचार जर केला तर आपणाला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर लोकातून मोक्ष प्राप्त करून घेता येईल का? पाताळातून, ह्याच्यातून काय पाताळ म्हणजे त्याला पाताळच म्हणलंय का? मग ही जे 7 लोक खाली येतं आणि 7 लोक वर येतं, मग ह्या 7 लोकांमध्ये मुक्त होत असतील का? पाताळातले 7 पाताळ जे सांगितले, ह्या 7 पाताळामधून मुक्त होता येईल का? लोकांमधून मुक्त होता येईल का पाताळातून मुक्त होता येईल असं मला वाटायलंय. कशातून होता येईल मुक्त? म्हणजे मुक्त होण्यासाठी पाताळात जावं का लोकात राहावं? लोकात जावं. पाताळ आणि लोक याचा अधिकार बघायचा आहे आपणाला. पाताळात गेलेले सगळे अनाधिकारी असतात, व्यभिचारी असतात. त्यांच्या ठिकाणी नेम नियम कसलाही नसतो. म्हणजेच पाताळात राहणारे सर्व राक्षस वृत्तीचे असतात. नवे नवे त्यांना आपण प्राणी जे म्हणतो ना चतुष्पाद, ते त्याच्यातच मोडतात. ते कशात मोडते तर? म्हणजे त्यांना परमार्थ करता येतो का? आणि मग लोकांमध्ये कोण कोण मोडत असन? लोकांमध्ये याच्यात जीवलोक बी आहे, तपोलोक बी आहे. आता ते सगळं सांगायचं म्हणलं त्याला ते 1 घंट्यात लागत आहे. सगळं सांगायचं म्हणलं ते निघालं की मग सगळं निघत आहे. पण इतकंच धरायचं की ज्याला बुद्धी आहे आणि त्या बुद्धीच्या जोरावर परमार्थ करता येतो, ब्रह्म जाणता येते, स्वरूप ओळखीता येते, आपण कोण आहेत हे कळून घेता येते का? म्हणून तर त्याला ज्ञानेंद्रिय आहेत, त्याच्याकडं बुद्धी आहे, चित्त आहे, म्हणजे अंतःकरण आहे, त्याला सत्वगुणाचा भरणा जास्त आहे आणि परमार्थ करायची त्याला सोय आहे. त्याला गुरु करता येतो, गुरुपाशी जाता येतंय, है का नाही? शास्त्र वाचता येतंय, अक्षर ज्ञान आहे. अशा लोकांमध्ये जो आहे तपोलोकात, त्याला आत्मज्ञान करून घेता येतंय. मग ब्रह्मलोक बी आहे ना, तसे अनेक लोक सांगता येतील. याने तर 7च लोक सांगितलेत ना, पण त्या लोकात लोक काय येतं त्याच्यामुळे ते 7 कामून झाले तर त्यानं 7मध्येच 14 सांगायचेत म्हणून त्यांना हे 7 सांगावं लागले. म्हणून असे हे लोक 14 लोक, 14 भुवन निर्माण झाली. 7 लोक म्हणजे 14 भुवन. भुवन कायला म्हणतात? घराला. असे 7 घरातले 7 माणसं येतं आणि त्या 7 घरातले 7 माणसं म्हणजे 14 घरातले हे 14 माणसं येतं. 14 वृत्त्या येतात त्या. म्हणून 14 भुवनात जीवनास योग्य अन्नादिक असे भोग पदार्थ आणि भोगाचे स्थान देव मनुष्य पशवादी शरीरे झाली. देव मनुष्य आणि पशवादी ही शरीरे झाली. हे संक्षेपाने स्थूल दृष्टीने वर्णन केले आहे. उगाच थोडं सांगितलंय कारण हे सांगण्यात त्यांना रसच नसतंय ना. म्हणून विस्तारपूर्वक करू म्हटले तर
आता याचा विस्तार करून जर सांगायचं म्हटलं तर काय म्हणले, ब्रह्मदेवाचे कोटी जन्म जरी आपण घेतले, कोणाचे, आता त्याला एका जन्मात किती आयुष्य असतंय, म्हणजे करणं होत नाही, याचं वर्णन करणं होत नाही. म्हणून ब्रह्मदेवाचे कोटी जन्म घेऊन जरी वर्णन करीत बसलं तरी वर्णन होणार नाही. ते एका ठिकाणी म्हणले ना, समुद्राची करू शाही, पृथ्वीचा करू कागद, समुद्राची करू शाही आणि जंगलाची करू लेखणी. सुरुवातीला तिथून आहे, जंगलाची करू लेखणी आणि पृथ्वीचा करू कागद आणि समुद्राची करू शाही परी. तिथं गुरुगुण लिखे न जाई असं म्हणलं, गुरुचे गुण लिहिता येत नाहीत. आणि ते गुरुच्या जागेवर आपण या ठिकाणी हे याचं नाव टाकायचं. कयाचं, या सृष्टीचं, स्थूल सृष्टीचं वर्णन, याचं वर्णन कर. कारण इथं कितीतरी आमाप जीव आहेत, आमाप लोक आहेत, त्यांचं वर्णन मान पदार्थ अनेक आहेत ना, आणि अनेक जीव जरी असले तर अनेकाच्या वृत्त्या वेगवेगळ्या, कसं वर्णन इतकं करता येईल. म्हणून वर्णन करता येत नाही म्हणले, कठीण आहे. म्हणून देव मनुष्य पशवादी शरीरे झाली हे संक्षेपाने स्थूल दृष्टीने वर्णन केले. देवाचे शरीर याच्यापासूनच झालेत, पंचमहाभूतापासूनच. आता कोणची देव, आपण जी त्याला देव मानित होतो ती देव, मग त्याच्यात हे जीव याच्यातले कोटीतले देव, ती देव मनुष्य आणि पशवादिक हे तिघांची शरीरे पंचकृत पंचमहाभूतांनीच निर्माण झाली आहे, शरीरे झाली. हे संक्षेपाने स्थूल सृष्टीचे वर्णन केले. विस्तारपूर्वक करू म्हटले तर कोट ब्रह्मदेवांच्या आयुष्याची सहाय्यता मिळूनही मायाकृत पदार्थाचा अंत होणार नाही. मायाकृत पदार्थाचा शेवट होणार नाही, लेणं होणार नाही. असे कुठे म्हटलंय तर वशिष्ठांनी वासिष्ठ नावाच्या ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे, विस्ताराने सांगितलेलं आहे. याचं वर्णन थोडस विस्तारानं वशिष्ठ गुरूंनी, जे वासिष्ठ नावाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये थोडस याच्यापेक्षा विस्तारानं सांगितलं आहे. असं का सांगायचं यांना इथं, तर जर कोणाला विस्तारानं पाहायचं असेल तर वासिष्ठामध्ये पाहावं याच्यामुळं. आणि मग आता ते झाल्यावर 3 शरीराचे वर्णन केले आहे. आता 3 शरीरे कोणती, स्थूल सूक्ष्म कारण. आपल्याला किती शरीर येतं, 3 शरीर येतं, आहे का नाही. आणि जास्त माया कोणावर आहे का नाही. स्थूलात गेलं की स्थूलावर, आणि सूक्ष्मात गेलं की, आणि कारणात गेलं की. म्हणजे ज्याच्या इथं सण आहे त्याच्या इथं गेलं की ते चांगला, झोपेत गेलं की मग तेच बरा, स्वप्नात गेलं की, आणि जागृतीत आलं की. असंच आहे का नाही. एखाद्या माणसाला 3 पोरं येत आणि त्यानं जर चांगलं काळ्या वाटणं याचं खाऊ पिऊ घातलं की बरं आहे ते, आहे का ना. आणि एखादा रविवार चुकला मग तो दुसऱ्याच्या याच्यात जातो, आहे का नाही. आणि त्याला सांगतो की ते चांगला नाही, मग तिथं म्हणतो तू चांगला आहेस. त्याच्यापाशी कवळ तट धरतो तो, त्याच्या मनासारखं सगळं थोडंच होतंय जीवाच्या. तिथून बी तो पुन्हा तो सटकतो. असं 3 देह येत,
जीवाला स्थूल सूक्ष्म आणि कारण. मग झोपेमध्ये जो आहे तो कारण देह, स्वप्नात आहे तो सूक्ष्म देह, जागृतीत आहे तो स्थूल देह. या स्थूल सूक्ष्म माया कार्यात 3 शरीरे आणि 5 कोश आहेत. कोश म्हणजे किलोमीटर नाही, कोश म्हणजे झाकण करणारे शरीर. ते कोसला असतो का त्याला बी कोशच म्हणतात. आणि कोश म्हणजे काय, विण्याला जे आपण खोळ करतो का त्याला बी कोशच म्हणतो. उशीला जी खोळ करतो का तिला बी झाकून टाकणार जे असते त्याला म्हणायचं कोश, आवरण करणार. अशी हे 3 शरीरे आणि 5 कोश आहेत. आता 5 कोश 5 आवरण, 5 भागाचे 5 कोश. मग शुद्ध सत्व गुणासहित माया, माया कशी शुद्ध आणि सत्व गुणासहित अशी माया ईश्वराचे कारण शरीर. जी शुद्ध माया आहे ना ते ईश्वराचं काय आहे, ते ईश्वराचा. आणि मलिन सत्वगुणासहित अविद्येचा अंश जीवाचे कारण शरीर. जीवाचं कारण शरीर कसं मलिन आणि अशुद्ध. आणि मलिन सत्वगुणासहित. आता ते अविद्या आहे पण ती सत्वगुणासहित आहे. सत्वगुण नाही असं नाही, आहे पण मलिन आहे का नाही. म्हणून मलिन सत्वगुण म्हणायचं, मळकट सत्वगुण. अशी अविद्याचा अंश जीवाचे कारण शरीर आहे. स्थूल शरीराचे आरंभक, स्थूल शरीराचे आरंभक अशी पंच सूक्ष्म भूते, आरंभक निर्माण करणारे कोणते, पंच सूक्ष्म भूते. हे कशानं झालंय, सूक्ष्म भूतानं, हे का नाही. आरंभक म्हणजे मूळचे, भूतच आहेत ना, भूतापासूनच आहे ना हे सगळं. म्हणून सूक्ष्म, पंच सूक्ष्म भूते. मग मन, बुद्धी, चित्त, अहंकार, 5 प्राण, 5 कर्मेंद्रिये व 5 ज्ञानेंद्रिये मिळून जीवाचे सूक्ष्म शरीर झाले म्हणावे. सर्व जीवांची सूक्ष्म शरीरे, सगळ्या जीवांची सूक्ष्म शरीरे, नीट आहे का, जेवढे म्हणून जीव आहेत का इतक्या जीवांची जी सूक्ष्म शरीर आहेत का, म्हणजे ते ईश्वराचे सूक्ष्म शरीर. ईश्वराचं कारण शरीर कोणतं आहे, शुद्ध माया, शुद्ध माया, आहे का नाही. आणि त्याचं सूक्ष्म शरीर कोणतं, सगळ्या जीवांचं मिळून त्याचं एक शरीर. म्हणजे सगळे जीवांचे जे सूक्ष्म शरीर आहेत का ते ईश्वराचं शरीर आहे पण सूक्ष्मच. आणि मग कारण शरीर ईश्वराचं, जितकी म्हणून हे स्थूल शरीर आहे जीवाची तितकी त्याचे हे स्थूल शरीर आहे. त्याचे अनेक शरीर नाहीत, ते एकच शरीर आहे. आता सगळे शरीर कशाने बनली, पंचमहाभूताने, है का नाही. म्हणून ती पंचमहाभूत कुणी केली, मायानं, है का नाही. मायापासून ती निर्मित झाली. आणि हा संकल्प कोणाचा आहे, त्याचाच आहे, है का नाही. आणि मग ती माया जी आहे याला सगळ्याला कारण तीच आहे पण इच्छा त्याची आहे.
मग हे शरीर हे कशानं झालेले हे पृथ्वीवरले इतके शरीर त्याच्यामुळेच झालेत ना, त्या कारणामुळे झालेत ना, आहे का नाही? आणि मग तो ईश्वर कुठे आहे? ह्या सगळ्यातच आहे. तुमच्या मनानं आपल्यात ईश्वर नाही का? नाही आहे का? आहे नाही? ईश्वर ईश्वर जिथं जिथं माया आहे तिथं तिथं आहेच. मग इथं माया नाही का? हा, मग इथं ईश्वर आहे. मग इथं ईश्वर कोणता मानायचा? आपल्याला आपण ईश्वर वाटतंय का? नाही वाटत. का म्हणून वाटत नाही? कारण उपाधी ही अशुद्ध आहे. आणि जोपर्यंत आपणाला त्याचं ज्ञान होत नाही तोपर्यंत आपणाला ईश्वर आहोत असं वाटत नाही. आता कुटस्थ कोण आहे? कुटस्थ चैतन्य, आणि तोच ईश्वर आहे ना. त्याला कुटस्थ म्हणालो, त्याला ब्रह्म कुठे म्हणायलो आपण? हा, त्याला कुटस्थ म्हणायलोत ना. मग कुटस्थ का म्हणून म्हणायलो? त्याला काहीतरी उपाधी आहे. ती कशाची उपाधी? कुटाची, कुटाची, मिथ्याची. ज्याला मिथ्याची उपाधी आहे त्या चैतन्याला कुटस्थ म्हणायचंय. कालच सांगितलं होतं की, आहे का नाही? आणि मग हा देह कसा आहे? मिथ्याच आहे की. हे कुठे सत्य आहे? त्यानं माया मिथ्या मानलेली ईश्वरानं अगोदरच. त्यानंच मिथ्या म्हणून तिचा स्वीकार केलाय. आणि त्याच मायापासून सगळं हे काय केलंय? त्यानं इतका बाजार भरविलाय. मग ह्या बाजाराला उपादान कारण ती आहे, तर मग तिचा बाजार बी कसा आहे? तिच्यासारखाच असेल ना. म्हणून हे सुद्धा कसं आहे? कल्पितच आहे. आणि कल्पिताच्या ठिकाणी जे ब्रह्म चैतन्य आहे त्या चैतन्याला कुटस्थ म्हणायचं. मग याच्यामध्ये का नाही का चैतन्य ते? मग त्याला आपण कुटस्थ चैतन्य म्हणून जे नाव घेतो तेच आहे तेच ईश्वराचं स्वरूप आहे. म्हणून सर्व जीवांची सूक्ष्म शरीर म्हणजेच कोणाचं मग शरीर? ते ईश्वराचे सूक्ष्म शरीर. आणि स्थूल शरीर सर्वांचे माहीतच आहे. इथं म्हणले तुम्हाला तर माहीतच आहे. ते सर्व स्थूल ब्रह्मांड ईश्वराचे स्थूल शरीर आहे. सगळं ब्रह्मांडच नसते, शरीरच नाही. हा, सगळं ब्रह्मांड. मग त्याच्यात माती दगड सिमेंट आलं ते ईश्वराचं स्थूल शरीर आहे. या जीवेश्वराचे 3 शरीरात 5 कोश आहेत. किती? हा, त्या कोशाचं वर्णन सांगणार येतं. पण आता टाइम झालाय, आपण तो उद्याच्या वेळा घेऊ. कुंडली कवरदे हरी विठ्ठल.